हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 9वीमधील गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण संच शिकत आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः हे 4 घटक शिकणार आहोत. संच, संचाची ओळख, संचाची लेखन पद्धती, संचाचे प्रकार आणि समान संच. त्यापैकी सर्वप्रथम आपण संचाची ओळख करून घेऊया. ह्या ठिकाणी मी 4 उदाहरणे दिली आहेत. उदाहरण क्रमांक 1, आठवड्याचे वार. तुम्ही सांगू शकता का? हो, सर्वांच्या मते ह्याचे उत्तर एकच असणार आहे. उदाहरण क्रमांक 2 पाहूया. पहिल्या 5 नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, त्यामुळे पहिल्या 5 नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 आणि 5 अशा असणार आहेत. त्यामुळे सर्वांचे उत्तर हे सारखेच असेल. उदाहरण क्रमांक 3 पाहूया. वर्गातील हुशार विद्यार्थी. कदाचित सर्वांचे उत्तर हे वेगवेगळे असेल, कारण प्रत्येकाला असं वाटते की आपणच हुशार आहोत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर हे वेगवेगळे असेल. उदाहरण क्रमांक 4, तुमची आदर्श व्यक्ती. प्रत्येकाची आदर्श व्यक्ती ही वेगवेगळी असणार आहे. म्हणजेच उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 मध्ये जे उत्तर येणार आहे हे उत्तर प्रत्येकाचे सारखे नसेल. म्हणून तुम्ही सांगू शकता की उदाहरण क्रमांक 3 आणि 4 हे संच नाहीत. तर उदाहरण क्रमांक 1 आणि 2 ह्यांची जी उत्तरे आहेत ही उत्तरे सर्वांची सारखीच असणार आहेत. म्हणून उदाहरण 1 आणि 2 ही दोन्ही उदाहरणे संच आहेत. पुढे ह्या संचाची आपण व्याख्या तयार करू शकतो. ती अशी आहे: अचूक व नेमकेपणाने सांगता येणाऱ्या घटकांचा समूह म्हणजेच संच होय. ह्या संचाचे जे लेखन आहे हे लेखन आपण अभ्यासूया. संचाचे जे नाव आहे हे नाव कंपल्सरी कॅपिटल अल्फाबेटने करायचे आहे. ह्या ठिकाणी मी हे एने दर्शवले आहे. त्याच्यापुढे बरोबरचे चिन्ह देऊन महिरपी कंसामध्ये पुढे आपण हे घटक लिहितोय. हे घटक जर अल्फाबेट असतील तर कंपल्सरी ते स्मॉल अक्षराने दर्शवायचे आहेत. प्रत्येक घटकाच्या दरम्यान स्वल्पविराम द्यायचा आहे आणि घटकाचे लेखन पूर्ण झाल्यावर पूर्णविराम द्यायचा आहे. आता ह्या उदाहरणामध्ये स्मॉल ए हा ह्या संचामध्ये म्हणजेच ह्या महिरपी कंसामध्ये तुम्हाला दिसतोय. म्हणून आपण सांगू शकतो की स्मॉल ए हा संच एचा घटक आहे. ह्याचे लेखन हे अशा प्रकारे केले जाते. तर ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला 1 हा घटक दिसत नाही, म्हणून 1 हा संच एचा घटक नाही. त्याचे लेखन हे ह्या पद्धतीत केले जाते. पुढे पाहूया संच लेखनाच्या पद्धती. संच लेखनाच्या मुख्य 2 पद्धती आहेत, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. त्यापैकी आपण यादी पद्धत अभ्यासतोय. पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या 5 नैसर्गिक समसंख्या. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 नी होते. त्यापैकी फक्त आपण समसंख्या पाहतोय आणि त्याही पहिल्या 5च. तर त्याचे उत्तर पी बरोबर 2, 4, 6, 8 आणि 10 असे असणार आहे. 12 देखील समसंख्या आहे, परंतु ती 6व्या क्रमांकावर आहे, म्हणून आपण त्याचे लेखन करणार नाहीत. पहिल्या 5च नैसर्गिक संख्यांचं लेखन ह्या ठिकाणी आपण केलेले आहे. उदाहरण क्रमांक 2, स्टुडंट ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरे. क्यू बरोबर महिरपी कंसामध्ये स्मॉल एस, टी, यू, डी, ई, एन. पुन्हा टीची पुनरावृत्ती होते, एसची देखील पुनरावृत्ती होते, म्हणून आपण ह्या ठिकाणी टी आणि एसचे पुन्हा लेखन करणार नाहीत. पुढे गुणधर्म पद्धत पाहूया. पहिला क्रमांक, पहिल्या 5 नैसर्गिक समसंख्या ह्याचे लेखन आपण यादी पद्धतीत कसे करतो हे पाहिलेले आहे. गुणधर्म पद्धतीमध्ये आपण संचाचे नाव लिहिले आहे कॅपिटल पी बरोबर महिरपी कंसात मी हा एक्स घेतला आहे. एक्स हा असा घटक आहे की तो पहिल्या 5 नैसर्गिक समसंख्या आहे. किंवा ह्याचेच लेखन आपण असे करू शकतो, समसंख्या म्हणजेच 2च्या पट्टीतील किंवा 2च्या पाढ्यातील संख्या ज्या संख्येला 2नी भाग जातो. म्हणून मी हे ह्या ठिकाणी लिहिले आहे एक्स बरोबर n/2.
आता हा जो स्मॉल एन आहे, हा स्मॉल एन म्हणजेच काय, तर तो नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि ह्या नैसर्गिक संख्या 10 पेक्षा लहान आहेत किंवा 10 किंवा 10 पेक्षा लहान असे आपण सांगू शकतो. 10 पेक्षा लहान, 11 पेक्षा लहान म्हणजेच 10 पर्यंतच्याच समसंख्या. उदाहरण क्रमांक 2 पाहूया. स्टुडंट ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरे. ह्या ठिकाणी मी कॅपिटल क्यू बरोबर वाय हा घटक घेतला आहे आणि हा घटक असा आहे की स्टुडंट ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरांचा समूह आहे. तर ही झाली संच लेखनाची गुणधर्म पद्धत. पुढे आपण संचाचे मुख्य 4 प्रकार अभ्यासतोय. एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच. ह्या 4 घटकांपैकी पहिला क्रमांक आपण एक घटक संच अभ्यासूया. ह्या नावाप्रमाणेच तुम्ही सांगू शकता की ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक असणार आहे अशा संचास आपण एक घटक संच असे म्हणणार आहोत. काही उदाहरणे पुढे दिली आहेत. पहिला क्रमांक, 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने होते. 1, 2, 3, 4 आणि पुढे अनंतपर्यंत. परंतु आपल्याला 2 पेक्षा लहान म्हणजेच 1 ही संख्या घ्यायची आहे. म्हणजेच कॅपिटल ए संचाचे लेखन केले आहे मी आणि 2 पेक्षा लहान आपल्याला फक्त एकच संख्या मिळते, ती म्हणजे 1. उदाहरण क्रमांक 2, एम ह्या शब्दातील स्वर. इंग्रजी शब्दातील स्वर हे ए, ई, आय, ओ, यू असे आहेत. त्यापैकी ह्या ठिकाणी फक्त ए अस्तित्वात आहे, म्हणून संच बी मध्ये फक्त एकच घटक ए आहे. तर ह्या दोनही उदाहरणामध्ये जे उत्तर मिळते ह्या उत्तरातील घटकांची संख्या ही फक्त एकच आहे, म्हणून ही दोनही उदाहरणे एक घटक संचाची उदाहरणे आहेत. पुढे पाहूया रिक्त संच. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो अशा संचास रिक्त संच असे म्हणतात. पहिले उदाहरण, 2 पेक्षा लहान मूळ संख्या. आता मूळ संख्येची सुरुवात ही मुळात 2 पासूनच होते. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग लागतो. 2 पेक्षा लहान 1 आहे, परंतु 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त देखील नाही, म्हणून 2 पेक्षा लहान एकही संख्या मिळत नाही. म्हणून ह्याचे लेखन कॅपिटल ए बरोबर महिरपी कंसात कोणताही घटक न लिहिता कंस पूर्ण, किंवा ह्याचेच लेखन हे 0 देखील नाही अशा प्रकारे करू शकतो. ह्या रिक्त संचाला इंग्रजीमध्ये नल सेट असेही म्हटले जाते. उदाहरण क्रमांक 2 पाहूया. 0 पेक्षा लहान पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासूनच होते. म्हणजेच पूर्ण संख्या ह्या 0, 1, 2, 3, 4 आणि अनंतपर्यंत अशा असणार आहेत. ह्याचाच अर्थ 0 पेक्षा लहान एकही पूर्ण संख्या नाही, म्हणून ह्याचे लेखन महिरपी कंसात एकही घटक नाही किंवा बी बरोबर नल सेट असं आपण करू शकतो. ह्यावरून तुम्हाला समजले असेल की रिक्त संच म्हणजेच ज्या उदाहरणांमध्ये आपल्याला उत्तर मिळत नाही अशी उदाहरणे म्हणजेच रिक्त संचाचे उदाहरण असणार आहे. पुढचा घटक पाहूया, शांत संच. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या ही मर्यादित आहे आणि ती मोजता येते अशा संचास शांत संच असे म्हणतात. पहिले उदाहरण, आठवड्यातील वार. तुम्हा सर्वांना आठवड्यातील वार येतातच. ते आहेत संच ए बरोबर रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. सर्वांचे उत्तर हे एवढेच असणार आहे. ह्यापेक्षा एकही एक्स्ट्रा वार आठवड्यामध्ये समाविष्ट नाही. तर ह्या ठिकाणी जे घटक आहेत हे घटक आपण मोजू शकतो आणि हे मर्यादित आहेत, हे पुढे वाढू शकणार नाहीत. उदाहरण क्रमांक 2, 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्या. 3ची पट म्हणजेच 3चा पाढा. त्या संख्या आहेत 3, 6, 9, 12 आणि 15. पुढे 18 देखील येतात, परंतु 18चं लेखन आपण करू शकत नाही कारण की पहिल्या 5च संख्या आपल्याला लिहायच्या आहेत, म्हणून ह्या संख्या ह्या दिलेल्याप्रमाणे आहेत. तर ह्या संचामध्ये जे आपण घटक लिहिले आहेत हे मर्यादित आहेत आणि आपण मोजू शकतो, त्यामुळे ही दोनही उदाहरणे ही शांत संचाची उदाहरणे आहेत. पुढील संच
अनंत संच. ज्या संचातील घटकांची संख्या ही अमर्याद आहे व जे घटक आपण मोजू शकत नाही अशा संचास अनंत संच असे म्हणणार आहोत. पहिला क्रमांक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. 1 2 3 4 5 ते अनंतपर्यंत. ह्या ज्या संख्या आहेत ह्या अमर्याद आहेत, आपण मोजू शकत नाही. उदाहरण क्रमांक 2 पूर्ण संख्या. पूर्ण संख्या पूर्णांक संख्या. बी बरोबर पूर्णांक संख्या म्हणजेच सर्व ऋण संख्या 0 आणि 1 2 3 4 ते अमर्यादपर्यंत. म्हणजेच ह्या पूर्णांक संख्या देखील आपण मोजू शकत नाहीत, ह्या अमर्याद आहेत. उदाहरण क्रमांक 3 5च्या पटीतील संख्या. 5ची पट म्हणजेच 5चा पाढा. 5 10 15 20 25 30 आणि पुढे अमर्याद. त्यामुळे ही जी तीनही उदाहरणं आहेत नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या व 5च्या पटीतील संख्या, ह्यांचे जे घटक आहेत हे घटक अमर्याद आहेत, आपण मोजू शकत नाहीत. म्हणून ही उदाहरणे ही अनंत संचाची उदाहरणे आहेत. पुढे पाहूया समान संच. समान संच म्हणजेच असे 2 संच, 2 किंवा 2पेक्षा जास्त संच ज्यांचे घटक सारखे आहेत, समान आहेत, अशा संचास समान संच असे म्हणतात. पहिला उदाहरण बघा. ईट ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरे, त्याचे उत्तर EAT असे असणार आहे. त्याचप्रमाणे उदाहरण क्रमांक 2 टी ह्या शब्दातील इंग्रजी अक्षरे TEA. दोनही संचामध्ये जे घटक आहेत E आणि E समान आहे, A आणि A समान आहे. त्याचप्रमाणे T आणि T हे देखील समान दिसत आहेत. म्हणजेच जेवढे घटक संच A मध्ये आहेत तेवढेच घटक संच B मध्ये देखील आहेत. म्हणून आपण सांगू शकतो की संच A आणि संच B हे समान संच आहेत आणि त्याचे लेखन हे ह्याप्रमाणे करू शकतो आपण. आणखी एक उदाहरण पाहूया. क्रमांक 1 समजा आम्ही कोणताही संच घेते P बरोबर X हा घटक आहे. X हा असा घटक आहे की X अधिक 1 बरोबर 3. आता ही जी Xची किंमत आहे ही Xची किंमत आधी आपण सर्वप्रथम शोधूया. हा जो 1 आहे हा 1 आपण दुसऱ्या बाजूला नेला तर तो वजा होईल आणि ह्याचं उत्तर 3 वजा 1 म्हणजेच उत्तर 2 मिळणार आहे. तर ह्याचं उत्तर आपण कॅपिटल A बरोबर महिरपी कंसात 2 असे येणार आहे. उदाहरण क्रमांक 2 पहा. पहिली मूळ संख्या. मूळ संख्येची सुरुवात 2 नी होते म्हणून पहिली मूळ संख्या ही 2च आहे. आता संच A आणि संच B मधील जे घटक आहेत हे घटक तुम्हाला समान दिसत आहेत, 2 आणि 2. म्हणजेच संच A आणि B हे समान संच आहेत. पुढे आणखी एक उदाहरण पाहूया. पहिला क्रमांक महिरपी कंसात X बरोबर X हा असा घटक आहे की 3X बरोबर 1. सर्वप्रथम ह्या Xची किंमत आपण काढूया आणि त्याचं लेखन यादी पद्धतीत करूया. हे जे Xच्या सोबत जे 3 दिसत आहेत हे 3 आपण दुसऱ्या बाजूला नेले तर ते भागिले होतील आणि त्यावरून त्या संच Aचा जो घटक आहे ह्याचे उत्तर मिळणार आहे 1/3. उदाहरण क्रमांक B बघूया. Y हा घटक आहे. हा घटक असा आहे की Y वजा 2 बरोबर 1. 2 आहेत हे आपण दुसऱ्या बाजूला नेऊया, ते अधिक होतील, उत्तर आपल्याला 3 मिळेल. 1 अधिक 2 3 उत्तर मिळणार आहे. आता संच A आणि संच B ह्या ठिकाणी जे घटक आहेत हे घटक तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत. संच 1 मध्ये 1/3 आहेत तर संच B मध्ये फक्त 3 आहेत. दोनही संचांमध्ये घटक समान मिळत नाहीत. म्हणून संच A आणि संच B हे समान संच नाहीत आणि त्याचे लेखन आपण हे ह्या पद्धतीत करू शकतो. आतापर्यंत व्हिडिओमध्ये जे आपण शिकलो आहोत आपण तिथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.